काय झालंय? काय चाललंय तुझ्या मनात? हं? अक्षु, अधिपतींशी बोलणं नाही का झालं? अक्षु, म्हणजे नाही झालं. आई मी कधीपासून फोन करते त्यांना. त्यांनी मला अजूनही फोन केलेला नाहीये. त्यांना दिसत नाहीये का मी सतत फोन करते ते. हो हो अक्षरा, अगं येईल येईल फोन बाळा. अक्षु, अक्षु कामात असतील ना ग? काम संपलं ना की करतील फोन, नक्की करतील बघ. हं? अगं इतका वेळ आई. मी किती वेळा फोन केला त्यांना. माझे मिस्ड कॉल अलर्ट्स पण दिसत नाहीयेत का? एकदाही फोन नाही केलाय त्यांनी. अगं अक्षरा व्यस्त असतील ते कामात. तुला माहिती ना किती व्याप असतो त्यांच्या पाठीमागे. फॅक्टरीची किती कामं असतात, हो की नाही? हा, हे बघ ते निवांत झाले ना की नक्की कॉल करतील. हा, तू चिडचिड करू नकोस ग अक्षरा फक्त. हा, आई मी उगाच चिडचिड नाही करत आहे. तुला माहितीये आत्ता माझं त्यांच्याशी बोलणं होणं किती गरजेचं आहे. अक्षु, अक्षु, ऐक अक्षु, ऐक ना माझं. मला माहिती आहे आत्ता बोलणं गरजेचं आहे, पण पण ऐक, आत्ता या क्षणी तुझं आनंदी राहणं सगळ्यात महत्वाचं आहे की नाही? मला खात्री आहे ते निवांत झाले ना की तुला फोन करतील, आणि त्यांचा फोन आला की पहिल्यांदा ही गोड बातमी तू त्यांना दे. हा, मी तुला सांगते, ही बातमी ऐकताच दुसऱ्या क्षणी अधिपती इथे असतील. मला असं असं फोनवर नाही सांगायची ही बातमी त्यांना. मला भेटून सांगायची आई. हो, कुठे आणि कधी भेटणार आहेस? मी 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 उद्या शाळा सुटली की फॅक्टरीत जाते त्यांना भेटते आणि सगळं सांगते. हा, हो हो, पण घरी आधी सांगायला हवंय का? म्हणजे आजींच्या कानावर घालतेस का? नाही, मला सगळ्यांच्या आधी ही बातमी अधिपतींनाच सांगायची. ओमक्या तर म्हणलं होतं मास्तरीनबाई प्रयत्न करत होत्या मला फोन करायला. केव्हा करणार मग? खरा की आता किती वेळ वाट बघायची? वाट बघण्यापेक्षा आपणच करावं राहू फोन. नाही नको, मास्तरीनबाईच म्हणतात ना, माणसाने संयम ठेवावा. संयम ठेवतो, जरा वाट बघतो. सारखं सारखं आपणच परत परत फोन केला तर ते काय माग माग लागणं बरं दिसणार नाही. जरा वाट बघावी. आपण किती वेळ वाट बघायची? मास्तरीनबाई, तुम्हाला जमतंय संयम ठेम ठेवायला, आम्हाला काही जमत नाही. आम्हाला बोलायचं आहे तुमच्या संग, आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे बघा. तुमच्याशी बोलल्याशिवाय मी राहू शकत नाही, तुम्हाला मी माहित आहे. मग कशाला उगाच इशे हार्ड करताय मास्तरीनबाई तुम्ही? अधिपती, इतका वेळ कोणाशी बोलताय तुम्ही? मी फोन करते, तुम्हाला कळत नाहीये का? प्लीज मला फोन करा. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्याशी बोलल्याशिवाय मी नाही राहू शकत. आणि आपण फक्त नवरा बायको नाही आहोत, आपण एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रीण आहोत. आणि होतात भांडणं मित्रांमध्ये, आपण ती मिटवायला हवीत ना. फोन करा अधिपती, प्लीज. मला बोलायचंय, खूप बोलायचंय तुमच्याशी. फोन करा.
अगं नाही नाही, चांगली संस्कारी साधी भोळी पोरगी आहे ग ती. तुला साध्या भोळ्या वाटत असतील त्या, पण तशा नाहीत त्या. लई आतल्या गाठीच्या आहेत. नाही ग, असं नका बोलूस. अगं एकाच घरात एकाच कुटुंबात असं कुणी कुणाचं शत्रू असतंय वय ग. होतात. एकाच घरात राहून लोक एकमेकांचे शत्रू होतात. हा बरं, तूच शिकवलंस ना ग आम्हाला, आणि आता तूच विसरलीस. सुनबाई आमच्या शत्रू आहेत आणि आम्ही त्यांच्या शत्रू आहोत. त्यांच्या मनात आमच्याबद्दल शत्रुत्व आहे हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. आणि बाकी समजा आम्ही माफ केलं असतं ग आई, पण आमचं लग्न मोडून त्यांनी लई मोठी चूक केल्या. स्वतःच्या हातानं त्यांनी स्वतःचं लग्न मोडायला घेतलंय. आणि तुला बी ठाव आहे आई, आम्ही कुणाचं देणं ठेवत नसतोय. कोणी आम्हाला माया दिली तर आम्ही माया परत देणार. कोणी आम्हाला पैसा दिला तर आम्ही त्यांना पैसा देणार. कोणी आम्हाला रक्त दिलं तर आम्ही रक्त परत देणार. पण त्यांनी तर आमचं लग्न मोडलंय, त्यामुळे आम्ही त्यांचं लग्न मोडणार. हिशेब सरळ आहे.